विरारच्या विरार वेस्टला या मंदिराची दादरला विनायक मूर्ती सेम पाहायला भेटते. आपल्या या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे गणेश जयंती, सो आपण काहीतरी स्पेशल ब्लॉग बनवणार आहोत. सो तुम्ही आपल्या या चॅनलला कनेक्टेड राहा आणि खूप जास्त प्रेम द्या या ब्लॉगला. चला मग भेटूयात थोड्या वेळाने. बाय. आम्ही विरार वेस्टला सिद्धिविनायकचं मंदिर आहे तिथे आलो आहे. या मंदिराची जी मूर्ती आहे सेम जी दादरला सिद्धिविनायकची मूर्ती आहे सेम मूर्ती ही आपल्याला पाहायला भेटते. चला मग नेक्स्ट डेस्टिनेशनला जाऊयात. येस. आज आपण आलो आहे ऐतिहासिक आणि निसर्ग ठिकाणी, ते म्हणजे अर्नाळा किल्ला. हा किल्ला पालघर जिल्ह्यात वसईच्या अगदी जवळ आहे. अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर वसलेला आहे. चला तर मग या टूरला सुरुवात करूया. विशेष म्हणजे सकाळच्या वेळी समुद्र शांत असतं आणि वातावरण छान असा अनुभवायला मिळतं. काय घाई करते. आपण आलेलो आहोत अर्नाळा किल्ला. किल्ला किल्ला अर्नाळा किल्ला. हातात शूज घ्यावे लागतात. हा किल्ला साधारण 1530च्या दरम्यान पोर्चुगीजनी बांधला होता. मात्र नंतर मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि तो त्यांच्या साम्राज्यात सामील झाला. हा किल्ला तसा मोठा नसला तरी त्यांच्या भक्कम तटबंदीमुळे आणि समुद्राच्या जवळ असल्यामुळे तो फारच आकर्षित वाटतो. किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर आपण पाहू शकतो मोठमोठे बुरुज, प्राचीन पाण्याचे टाकी आणि एक सुंदर मंदिर आणि विशेष म्हणजे किल्ल्याच्या टोकावरून दिसणारे समुद्र. इथून सूर्योदय बघण्याचा अनुभव मिळतो.
शकता माझ्या मागचं वातावरण कसं छान आहे. चारी बाजूला बघू शकता, मस्त आहे. एक्सप्लोर करतोय अर्नाळा किल्ला. मला माहिती आहे, छान असं मंदिर पण आहे. छान असं मंदिर आहे. कोणतं मंदिर असेल रे? बघायचं. काहीच इथे छान असं मंदिर आहे. पंचलिंगेश्वर. आणि इकडचा असा एन्व्हायरमेंट आहे छान असं. हवा मस्त सुटलेली आहे बघू शकता तुम्ही. आणि मोठी अशी विहीर आहे. तर मित्रांनो, अर्नाळा किल्ल्याचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? तुम्ही कधी इथे भेट दिली आहे का? तुमच्या अनुभवाबद्दल मला नक्की कळवा कमेंटच्या माध्यमातून. आणि हो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या सफरीत भेटूया. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि प्रवासाचा आनंद घ्या.